3 महिन्यांपूर्वी आपण ट्रीटमेंट पूर्ण केलेली आहे आणि आता फॉलोअपसाठी बोलवलेलं आणि 3 इम्प्लांटच्या कॅप आपण परवा लावल्या, ते चेकअपला बोलवलेलं. तर सर आपली पूर्ण ट्रीटमेंट इथे किती दिवसांमध्ये झाली आणि तुमचा ट्रीटमेंटबद्दलचा अनुभव इथे थोडा आम्हाला थोडक्यात सांगा? पहिली सुरुवातीची ट्रीटमेंट मला माझी 8 दिवसामध्ये झाली. आता तुम्ही 2-3 दिवस त्या दातांनी खाऊन बघितलं, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला दातांमध्ये की सगळं व्यवस्थित वाटतंय? सगळं व्यवस्थित वाटले मला. इथे तुम्ही ज्या अपेक्षेने आला होता त्या अपेक्षा तुमच्या पूर्ण झाल्यात का? एकदम बरोबर आहे, एकदम ठीक झाले. आधी आधी काय प्रॉब्लेम होता तुमचा, म्हणजे कशासाठी आला? दात झिजले होते माझे. पूर्ण दात झिजले होते? पूर्ण दात झिजले होते. खाताना हिरड्याला लागायचं, तिखट सहन होत नव्हतं, गरम सहन होत नव्हतं. बरोबर. आणि त्यामुळे मी इकडे आलो होतो आणि इथे माझी ट्रीटमेंट चांगली झालेली आहे. आता तर एकदम फर्स्ट क्लास वाटतंय. चल, खुश आहात ना सर तुम्ही? हो, खुश आहे. हा, सर्जरीच्या वेळेस तुम्हाला काही पेन वगैरे झाला का? नॉर्मल पेन म्हणजे ते ह्याचं जे काय ते अनेस्थेशिया? अनेस्थेशिया इंजेक्शन असतं तेवढा एक नॉर्मल त्रास होतो. त्यानंतर एकदम कोणताही त्रास होत नाही. बाकी स्क्रू वगैरे टाकताना असं काही त्रास काय होतो? नाही, खूप काय भीती नाही. वाटते? अजिबात खूप नाही. सूज येते? काहीच नाही. तर आता ज्यांना असं वाटतं की इम्प्लांट म्हणजे स्क्रू टाकायचा त्याची भीती वाटते, त्यांच्यासाठी तुम्ही काही सांगू इच्छिता का? त्यांच्याशी सांगू शकतो, तुम्ही इथे येऊन जरूर ट्रीटमेंट करा. माझ्या पण मनात तेच शंका होत्या की इथं दुखेल वगैरे काय नाही. फक्त इंजेक्शनचं एक नॉर्मल दुखते आणि त्यानंतर ते दाढ काढले, दाढ बसवले, काही समजत नाही. बरोबर. म्हणजे जे आपण नॉर्मल कुठे पण शरीरात इंजेक्शन घेतो हो, तसं थोडंसं तेवढं दुखतं. बाकी काही त्रास होतो? बाकी त्रास नाही. चल.